आणि स्पेशली प्रशांत दादाचं मी खरोखर धन्यवाद बोलेन की मला साताऱ्यात येण्याची संधी दिली. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका संकेत दयाळकर आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज 14 डिसेंबर आहे, दत्त जयंती पण आहे आणि आमच्या म्हणजे माझ्या आणि आपल्या सर्व मोरया बीटच्या मेंबरच्या आयुष्यातील एकदम चांगला दिवस आहे. म्हणजे आमचं स्ट्रगल, आमच्या 2-2.5 वर्षाचा स्ट्रगल आज कुठेतरी सक्सेसला आहोत असं वाटायला लागलं. कारण फर्स्ट टाईम आम्ही साताऱ्यामध्ये वाजवायला चाललो आहे तर ठीक आहे, पण तीच ऑर्डर 4 महिने आधीच डन झाले. फक्त आपल्या नावासाठी, मोरया बीट्स या नावासाठी ती ऑर्डर डन झाली आपल्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे मला तरी खूप प्राऊड फील होतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले मोरया बीटची पोरं सर्व खूप आनंदात आहेत. कारण फर्स्ट टाईम साताऱ्यात चाललो आहे आम्ही लोक आणि तिकडे वाजवणार, डबल सेटअपच असणार आहे. पण इकडे जाऊन तिकडे वाजवण्याची जी मजा आहे ना, ती आम्हाला फर्स्ट टाईम भेटणार आहे. आम्ही मुंबईला गेलो ठीक आहे, पण साताऱ्यात फर्स्ट टाईम गेलो आम्ही. बघा पोरं सर्व आले, सर्व रेडी झालेत पोरं. साहित्य बघू शकता तुम्ही, इथे सर्व काढून ठेवलं नाही आहे. आपला प्रसाद भाऊ आला, गाडी आली की त्याच्यानंतर आम्ही गाडी भरायला जाऊ. मोरया बीटचा कालू डॉन आलाय. सर्व आता पोरं आलेत आणि आता मी आणि ऋतिक चाललोय बिर्याणी. कारण आम्ही 12-1 वाजता तर पोचणार नाही हो, कारण मला पोचेपर्यंत 3 ते 4 वाजतील. त्याच्यामुळे रनिंगमध्येच आपल्याला जेवायला बोलले, ते बोलले संध्याकाळचं होऊन जाईल पण दुपारचं आपल्याला करायचं. त्याच्यामुळे आम्ही सर्व बिर्याणी घ्यायला चाललो आहे. वैभव गाडी घेऊन आहे खालती. आता मी पण चाललो आहे, मी आणि ऋतिक चाललो आहे. त्याच्यानंतर बिर्याणी घेऊ आणि डायरेक्ट आपल्या घराची. आत्ताच जस्ट आलो बिर्याणी घेऊन आणि आपल्या पोरांनी सर्व गाडी एकदम प्रॉपर भरले. बघू शकता तुम्ही, सर्व भरले. भाऊ पण आहे तिथं आणि आपला मोरया बीटचा सिम्बॉल. आमच्या प्रसाद भाऊ आहेत तिकडं, यश पण आहे. साहिल आज फर्स्ट, साहिलला खास बेस वाजायला फर्स्ट टाइम साताऱ्यात नेतोय. आणि आपला अथर्व पण आहे, नारळ घेऊन आलाय. मित्रांनो, पूर्ण गाडी रेडी झाली. आता अथर्व पण येतोय. आता आम्ही जायला तयार झालो. नारळ पण फोडलेल्या, गाडीची पूजा पण झाली. ह्या माणसाला तुम्ही जर ओळखली असाल तर कमेंट करून नक्की सांगा. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल. माझा वर्गमित्र समीर जाधव भरपूर दिवसांनी भेटला आहे. खरं तर त्याला पण साताऱ्याला यायचं होतं, पण तो त्याचं काम असल्यामुळे त्याला काही यायला भेटत नाही. समीर, तुला कसं वाटतंय? एक नंबर भाई. मी पाठून लोगो बघितला तेव्हा आलो, नाहीतर मला समजलंच नसतं तू आहेस. खरंच भारी. बघू शकता आपली गाडी डिझेलला थांबली. आता आपला समीर भाऊ खास आपल्याला भेटण्यासाठी आलाय. म्हणजे मुंबईला असतो तो, इकडे आलाय तो, त्याचं काम होतं म्हणून. पण गाडी बघितला म्हणून तो खास आपल्याला भेटायला आला.
1 किलोमीटर मागे आलो तर जेवायला उतरले सर्व पोरं कंटाळलीत आमची. भरपूर कंटाळा आला. ट्रॅव्हलिंग जवळजवळ 4 तासाची ट्रॅव्हलिंग होती आणि भूक पण भरपूर लागली होती. म्हणून बिर्याणी बघा आले. आता जेवूया आणि मग डायरेक्ट जाऊन सेटअप लावायला घेणार डायरेक्ट आणि मग वाजवायला सुरुवात करणार. सर्व आम्ही जेवून झालोय पण एक मोठा सीन झालाय. इथं सर्व रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपली गाडी तिथंच अडकून राहिली. पोरं सर्व चालत इथं आलेत. ही सर्व पोरं चालत आलेत. प्रसाद वगैरे गाडीतच आहेत. आता जोपर्यंत त्यांचं काम होत नाही तोपर्यंत थोडा वेळ थांबायलाच लागणार आहे आम्हाला. मित्रांनो आम्ही फायनली लोकेशनवरती पोचलोय. तुम्ही बघू शकता पूर्ण रिसॉर्टवरती आहे. इथं हळद आहे. लग्न पण उद्या आय थिंक इकडेच असेल पण आपला हळदी शो आहे फक्त. त्याच्यामुळे फक्त हळद वाजवूनच आपण जायचं आहे. बघू शकता. आणि आता पोरं गाडी काढतात सर्व. बबल्या आणि ऋतिकवरती चालला आहे साहित्य काढण्यासाठी. चला मग भेटतो लवकरच साहित्य काढून सर्व. तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी रेडी झालो आहे आणि आपला सेटअप पण तिकडे लावून झाला आहे. आता सर्व पोरं पण रेडी झाली की मी तुम्हाला तिथं आपल्या डायरेक्ट सेटअपच्या इथंच जाऊन भेटतो. सेटअप लावून झाला आहे. चला तर मग आता वाजवायला आम्ही सुरू करतोय. बघू शकता. चला चलो तो शुरू करते हैं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है.
मचवलाय आपल्या पोरांनी सर्व. सातारा खूप गाजवला आहे, बघू शकता. फुल क्राऊड होता, तुम्हाला दिसेलच. आणि आता पूर्ण पॅकअप झालाय, साहित्य काढायला घेतलंय, आता पॅकअप झालाय. पॅकअप झाल्यानंतर भेटूया आणि आपला लॉग साताऱ्यामध्येच एंड करणार आहे, कारण रात्री घरी जाईन ते काहीच दाखवणार नाही, त्याच्यामुळे मी साताऱ्यामध्येच लॉग एंड करणार आहे. परश्या मिस्त्री इथे, यश मिस्त्री आहेत, वैभव सर. आज वैभवनी फुल म्हणजे फुल मचवला नाही. जरा कीबोर्ड जरासा गारटलाय तो, जरा थंडी भरपूर आहे. जरासा गारटलाय तो, जरा थंडी भरपूर आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, नहीं, आता गाडी भरणं चालू आहे, बघू शकता. भाऊ बेस मास्टर आहे बघा, बेस चढवण्यात एकटा बेस चढवतो वरती. भेटूया मित्रांनो. साताऱ्यामध्ये येऊन खूप म्हणजे खूप मज्जा आली आम्हाला, आणि साताऱ्याची माणसांना पण आपला वाजवलेलं खूप आवडलं. आणि स्पेशली प्रशांत दादाचं मी खरोखर धन्यवाद बोलेन की मला साताऱ्यात येण्याची संधी दिली आणि आपल्या सर्व मोऱ्या बीटच्या म्हणजे मुलांना, आपल्या कलाकारांना साताऱ्यामध्ये यायची संधी दिली. खरंच खूप म्हणजे खूप धन्यवाद देईन मी प्रशांत दादांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं वाजून झालंय प्रॉपर, साहित्य पण पोरं भरतायत. त्याच्यानंतर आता आम्ही साहित्य जेवू, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट खेळला जायला निघू. मित्रांनो आत्ताच आम्ही व्यवस्थित सर्व जेवलो आहे. आपली पोरं आहेत, साहिल आहे, भाऊ आहे आणि सुजल पण आहे. सुजल भरपूर दिवसांनी आला आज वाजवायला. तर सुजल तुला कसं वाटतं, आपण फर्स्ट टाइम साताऱ्यात आलोय वाजवायला, कसं वाटलंय तुला? वाटलं एकदम, आणि मी पण बरेच दिवसांनी वाजवलं, एकदम अशी हाऊस एकदम भागलेली आहे. मस्त मजा आली. साताऱ्याला आलो ना, साताऱ्यात आपण आता गाजवले. इथले लोक सुद्धा आपल्याला बोलतात की चांगलं वाजवलं, खूप चांगलं वाजवलं. लोकांना सुद्धा आवडलं, आपल्याला आवडणार. मी परत एकदा थँक्यू बोलेन आपल्या प्रशांत दादाला. खरंच प्रशांत दादा थँक्यू, आम्हाला साताऱ्यामध्ये यायची संधी दिली तुम्ही. तर मित्रांनो आता निघालोय आपल्या खेळला जायला. खूप मजा आली इकडे, सर्व व्यवस्थित जेवलो पण. आणि आता उद्या गेल्याच्या नंतर परत साखरपुड्याचा कॉल आहे, तो पण लॉग येईलच लवकरच. आता हा लॉग येईल आणि हा लॉग मी इथंच एंड करतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.